आपण थेट जातोय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडे। भरत, आंदोलन ऍक्च्युअली मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, तरीही आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे सर्व आंदोलक संसदेच्या दिशेने जात आहेत आणि त्याचमुळे पोलिसांकडून इथे लाठीचार्ज होतोय। सध्या तिथे परिस्थिती काय, आपण त्या घटनास्थळी उपस्थित आहात। नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने जंतर मंतरवरती सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण होतं, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आपण जर पाहिलं तर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। काही वेळापूर्वी पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला होता। जे आंदोलक जंतर मंतरच्या बाहेर संसद मार्ग रोडवरती थांबलेले होते, त्या आंदोलकांना तिथून बाजूला जाण्याचं किंवा जंतर मंतर मैदानामध्ये जाण्याचं आवाहन करण्यात येत होतं। बॅरिकेडिंग केल्यामुळं जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांना हे स्पष्टपणे जाणवत होतं की आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांकडून आपला बाहेर पडता येणार नाही, मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। या सगळ्या गोष्टीमुळे हे आंदोलक जे आहेत ते पोलिसांचं ऐकत नव्हते आणि त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये अनेक वेळा खटके उडाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। अखेर या सगळ्यानंतर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दिल्ली पोलीस, त्यानंतर आर्मी असेल आणि इतर या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही दंगल नियंत्रण पथक या सगळ्यातून मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आणि अखेर जे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव वाढत गेल्यानं अखेर लाठीचार्ज केल्याचं त्याला पाहायला मिळतं। ही अत्यंत दुर्दैवी घटना असं म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आंदोलन आहे, आंदोलकांचा आवाज ऐकणं महत्वाचं असतं, मात्र आता याच आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच भरत, आपण पाहतोय या सर्व आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात येतं, मात्र पथकानं लाठीचार्ज करून काहींना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे का, काहींना अटक करण्यात आलेली आहे का? नक्कीच आता जर सध्या आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने काही आंदोलक वो रास्ता खुला है, प्लीज उधर से इधर से मान लो। नहीं सुनो, एक मिनट सुनो ना, वो रास्ता है जंतर मंतर के लिए, यहाँ से रास्ता नहीं है सर। ये रास्ता नहीं भाई, अरे जंतर मंतर बराबर आप लोग आ रहे हैं। आप सुनिए मेरी बात, अरे सुनिए सुन तो लीजिए ना, अरे सुनिए हम लोगों को रोक रहे हो, मेरी बात सुनिए, अरे मेरी बात सुनिए, आप मेरी बात सुनिए, अच्छा मेरी बात सुनिए, आपको अपने पुलिस वालों के साथ हमें वहां तक भेज दीजिए, आपको दिक्कत है? हाँ 2 मिनट दे, हाँ 2 मिनट का टाइम, हाँ ठीक है 2 मिनट का टाइम, हमें वहां तक छोड़ रहे हैं, हम खड़े हैं।